तर मंडळी, ही हाय प्रोटीन टेस्टी चटपटीत हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी इथे आपल्याला मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या, त्याच वाटीने लागणाऱ्या जिन्नसांचं माप घ्या, म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकणार नाही। त्याच वाटीने सेम क्वांटिटीमध्ये म्हणजे अर्धी वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आणि सोबतच पाव वाटी उडदाची डाळ। तुम्ही आणखीन डाळी वाढवू शकता याच्यामध्ये, किंवा उडदाची डाळ नाही वापरलं तरी चालेल। पिठाला चांगली बाइंडिंग येण्यासाठी, पीठ चांगल्या प्रकारे मिळून येण्यासाठी इथे आपल्याला उडदाची डाळ वापरणं गरजेचं आहे। आता ह्या सर्व डाळींना आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा। जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि डाळ आपल्याला धुण्या अगोदर चांगल्या प्रकारे निवडून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात किंवा मातीचे कण असतात, ते बाजूला काढायचे आहे। आणि पाहू शकता धुतल्यानंतर पाणी किती गढूळ झालेलं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी टाकलं आपण की डाळ ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे, म्हणजेच की पाणी ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे। अगोदर हे पाणी काढतो, 2 ते 3 वेळा स्वच्छ अगोदर धुवून घेतो। तर मंडळी, या तिन्ही डाळीला स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे 2 ते 3 वेळा। आता ह्याला मी रात्रभर भिजत ठेवणार नाही ना, 2 ते 3 तास भिजत ठेवणार आहे। तुम्ही वाटलं तर ह्याला रात्रभर भिजत ठेवू शकता किंवा 2 ते 3 तास तुम्ही कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत ठेवू शकता, पण मी ह्याला झटपट बनवणार आहे। त्यासाठी इथे अगोदरच मी कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे। आणि ह्या डाळीला जवळपास झाकण लावून 20 ते 25 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तासापर्यंत आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर मंडळी, डाळ भिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। नाश्त्यासाठी आपल्याला चटपटीत सारण लागणार आहे। त्यासाठी इथे मी 2 ते 3 लहान आकाराचे बटाटे उकडून त्याचे असे लहान लहान क्यूब कापून घेतलेले आहे। यासोबतच एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। बारीक कापलेली हिरवी कोथिंबर, अर्धा ते 1 चमचा काळं मीठ वापरायचं आहे, चव चांगली येते। 1 मिरची बारीक कापून घ्यायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा जिऱ्याची पावडर आणि रंग चांगला येण्यासाठी इथे मी लाल काश्मीरी तिखट वापरत आहे। ही फक्त रंग चांगला येण्यासाठी आहे, ही तिखट नसते। आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आणखीन चटपटीतपणा वाढवू शकता, अर्धा ते 1 लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। असं चांगल्या प्रकारे अगोदर आपल्याला सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे आणि असे मसाले एकजीव झाले की हा सारण जास्त पौष्टिक होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी काळे चणे ह्याला भिजवून 4 ते 5 तास, मग ह्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे। चव चांगली येते, शिवाय हे पौष्टिक सुद्धा जास्त होणार। आणि तितक्याच क्वांटिटीमध्ये इथे मी हिरवे मूग घेतलेले आहे, ह्याला सुद्धा 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहे आणि 5 ते 10 मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या रेसिपीला लागणारं साहित्य अगोदर तयार करून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपली डाळ भिजत आहे तोपर्यंत। असं मस्त चटपटीत सारण तयार झालेलं आहे। आता थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू। तर नाश्त्यासाठी हिरवी चटणी बनवायची आहे, त्यासाठी छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 20 ते 25 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच रंग व फ्लेवर चांगले येण्यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे। आता चटणीचा बाइंडिंगसाठी इथे मी बारीक शेव वापरत आहे। तुमच्याकडे बारीक शेव नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे फुटाणे वापरलं तरी चालेल किंवा 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे वापरू शकता। चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला 3 लसणाच्या पाकळ्या व 3 ते 4 तुकडे आलं टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकल्यावर या जिन्नसांना अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, मगच ह्याच्यामध्ये तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबाने पाणी वापरून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फिरवून घ्या। तर मंडळी पाहू शकता, ना जास्त घट्ट बनवलेली आहे चटणी ना जास्त पातळ, या कन्सिस्टन्सी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये चटणी बनवून तयार आहे। आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू। तर मंडळी, आता इथे आपल्याला चटपटीत गोड चटणी बनवायची आहे। त्यासाठी 100 ग्राम चिंच घेतलेली आहे आणि चिंचला फक्त 20 ते 25 मिनिटं कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। तुम्ही वाटलं तर ह्याला रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल। आणि ही चिंच भिजत टाकताना ह्याच्यामधल्या बिया वेगळ्या करून टाका आणि ह्या पाण्यासोबतच आपल्याला ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण चिंच काढून घ्यायची आहे आणि एकदम बारीक वाटून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। चिंचची पेस्ट करून झाली की ह्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। एखादी मोठीशी गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पेस्ट काढून घ्यायची आहे आणि चमच्याने चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी सुद्धा वाढवू शकता आणि चांगल्या प्रकारे असं गाळून त्याचा चोथा बाजूला काढून घ्या। आणि गॅस आपल्याला अगोदरच चालू करायचा नाही, एखादी कढाई घ्या किंवा नॉनस्टिक पॅन घेतलं तरी चालेल। तर मंडळी, असं चिंचेच्या पेस्टला गाळून घेतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायची आहे आणि सोबतच अर्धा ते 1 चमचा तेल टाकायचं आहे। शायनिंग चांगली येईल चटणीला। गॅस चालू करून मध्यम आचेवर ठेवून काही सेकंद ढवळून घ्यायचं आहे। हिंग आणि तेल चांगल्या प्रकारे ह्या पेस्टमध्ये एकजीव व्हायला पाहिजे आणि हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे ह्या चिंचेच्या पेस्टला।
तर मंडळी आपण पाहू शकता काही सेकंदानंतर मस्त अशी उकळी येऊ लागलेली आहे। आता काय करायचं, चटपटीत गोड चटणी बनवत आहे त्यानुसार आपल्याला इथे गोड वापरायचं आहे। चिंचेचं प्रमाण 100 ग्राम होतं, तर इथे मी 100 ग्राम काळं गुळ घेतलेला आहे। तुम्ही कोणतेही गुळ वापरू शकता किंवा तुम्ही 100 ते 150 ग्राम साखर सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला गुळाला सुद्धा चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा बरं का, आणि गुळ किसून घ्यायचा आहे। गुळाचे आपण मोठे मोठे ढेप वापरले तर ते विरघळण्यासाठी वेळ लागणार आणि त्याच्याने पाक बनू शकतो, म्हणून अगोदर किसून घ्या किंवा बारीक असं मॅश करून घ्या। गूळ सुद्धा चांगल्या प्रकारे चिंचमध्ये एकजीव झालेला आहे आणि वितळून सुद्धा गेलेला आहे। आता ह्या चटणीची चव दुपटीने वाढण्यासाठी काही मसाले वापरायचे आहेत। अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा जिऱ्याची पावडर, रंग चांगला येण्यासाठी इथे मी लाल काश्मीरी तिखट वापरत आहे। ही तिखट नसते, तुम्हाला थोडंसं तिखटपणा हवा असेल तर 1 चमचा घरगुती लाल तिखट तुम्ही वापरू शकता। अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ वापरायचं आहे, चव चांगली येते। आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि चमचा ढवळतच राहायचा आहे जोपर्यंत ह्याला थिकनेसपणा येत नाही, म्हणजेच की घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला चमचा ढवळतच राहायचा आहे। जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। चमचा सतत मी चालवतच आहे आणि ह्याला हलकासा थिकनेसपणा आलेला आहे। ही महत्त्वाची टीप आहे, हलकासा थिकनेसपणा आला तरच गॅस बंद करा, कारण जशी जशी ही थंड होणार ह्याला जास्त घट्टपणा वाढत जाणार। तुम्ही ह्याला आत्ताच जास्त घट्टपणा आणलात तर एखाद्या रबडीसारखी ही चटणी होणार, म्हणून परफेक्ट घट्टपणा येणं फार गरजेचं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि ह्या चटणीला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे। दोन्ही प्रकारच्या चटण्या तयार झाल्या की इथे मी अगोदरच दही चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे। अर्धा लिटर दही आहे आणि गरजेनुसार ह्याच्यामध्ये साखर सुद्धा टाकायची आहे, तुम्हाला आवडत असेल तर, किंवा साखर नाही वापरलं तरी काही हरकत नाही। आणि चांगल्या प्रकारे अशी गुळगुळीत दही तयार करून घ्यायची आहे। अशी दही तयार झाली, थोड्या वेळ बाजूला ठेवायचं आहे। तर ह्या चटपटीत रेसिपीची पूर्ण तयारी झालेली आहे। आता ह्या डाळी सुद्धा चांगल्या प्रकारे भिजले असतील 20 ते 25 मिनिटांपर्यंत। पाहू शकता मंडळी, मस्त डाळी टम्म फुगलेल्या आहेत आणि सहज बोटाने तुटत आहेत। अशा पद्धतीने आपल्याला डाळ भिजवून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये। आता हे पाणी आपल्याला वेगळं करून टाकायचं आहे। डाळींमधलं संपूर्ण पाणी काढून झालं की याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। एक लक्षात ठेवा, संपूर्ण डाळ एकाच टप्प्यामध्ये वाटण्याचा प्रयत्न करा, 2 टप्प्यामध्ये वाटली जाणार नाही, कारण की एका टप्प्यामध्ये बारीक वाटली जाणार आणि एका टप्प्यामध्ये रवाळ वाटली जाणार। त्यामुळे शक्य असेल तर मोठंच भांडं घ्यायचं आहे आणि संपूर्ण डाळ काढून घ्यायची आहे। आता ह्यासोबतच इथे आपल्याला 2 लहान तुकडे आलं वापरायचं आहे आणि तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्या डाळीला वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। आपल्याला बॅटर हलकसं घट्टच पाहिजे, पण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी डाळीला वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी ठेवायची आहे। हलकसं घट्टसरच पाहिजे, म्हणून पाण्याचा कमीत कमी वापर करा। समजा पाणी जास्त झालं असेल, तुमच्या हातातून चुकून ह्याच्यामध्ये पाणी जास्त पडलं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचा रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता। आणि पाहू शकता एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे, अजिबात रवाळ वाटून घ्यायचं नाही। आता काय करायचं, एखादी फेटणी घ्या किंवा हाताने ह्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्या। पीठ एकदम हलकं फुल होण्यासाठी पिठाला फेटणं जास्त गरजेचं आहे, शिवाय ह्याला जाळी सुद्धा एकदम चांगली पडणार। तर मंडळी 2 ते 3 मिनिटांपर्यंत ह्या बॅटरला फेटून घेतल्याने बॅटर एकदम फ्लफी झालेलं आहे आणि बॅटर एकदम हलकं फुल झालेलं आहे, बॅटरमध्ये हवा भरली गेल्यामुळे। आता ह्या पिठामध्ये आपल्याला काही जिन्नस मिक्स करायचा आहे, जेणेकरून ह्याचा रंग, चव आणि फ्लेवर चांगली यायला पाहिजे। सर्वात प्रथम इथे आपल्याला रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे। आता डाळी वापरल्यात तर पोट बाजू नये म्हणून पाव चमचा हिंग वापरायचे, शिवाय फ्लेवर सुद्धा चांगला येईल आणि चव सुद्धा चांगली येईल। पाव चमचा किंवा चिमूटभर काळी मिरी पावडर, 1 चमचा जिरे वापरायचे, तुम्हाला जिरे वापरायचे नसतील तर 1 चमचा ओवा वापरला तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा झालेले आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। अर्धा ते 1 चमचा पाणी लागेल, पण इथे आपल्याला अगोदर पाणी नाही टाकायचं आहे। इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा सोडा वापरू शकता। आता इथे आपल्याला 1 चमचा पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे। इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झाल्या इथे आपल्याला अजिबात वेळ लावायचा नाही, फटाफट नाश्ता बनवायला घ्यायचा आहे। तर मंडळी इथे वाट्या कशा घ्यायच्या आहेत, आपल्याला अशा मीडियम टाईपच्या वाट्या घ्यायच्या आहे आणि मध्ये सुद्धा लहानशी वाटी ठेवायची आहे। सर्वांना आतून तेल लावायचं आहे, लहान वाटीला सुद्धा तेल लावायचं आहे आणि मोठ्या वाटीला सुद्धा आतून तेल लावायचं आहे। आणि बॅटर आपल्याला काटोकाट नाही भरायचं आहे, पाहू शकता अशा पद्धतीने बॅटर भरायचं आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे। बॅटर चांगल्या प्रकारे सर्व बाजूने पसरला पाहिजे।
जितक्या वाट्या असतील तितक्या वाट्यामध्ये असं बॅटर काढून घ्या. तर इथे अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. कढाईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की रिंग स्टँड ठेवायची आहे किंवा एखादी पसरट वाटी ठेवा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे. चाळणीमध्ये वाट्या ठेवायच्या आहेत, जितक्या बसतील तितक्या. झाकण लावायचं आहे. 8 ते 10 मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून वाफवून घ्या. बरोबर 10 मिनिटं झालेली आहे. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता वाटी ढोकळा एकदम परफेक्ट वाफला गेलेला आहे. एखादा काटा चमचा घ्या किंवा चाकू घ्या, त्याच्याने चेक करा. बॅटर ओलं असेल तर आणखीन 2 मिनिटं तुम्ही ह्याला वाफवून घेऊ शकता. इथे अजिबात वाफवायची गरज नाही, कारण की बॅटर ओलं नाही. आता काय करायचं, ह्या वाटा काढायच्या आहे, ह्याला थंड करायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे कटोरी ढोकळे बनवून घ्यायचे आहे. वाट्या चांगल्या प्रकारे थंड होऊ द्या, मगच ह्याला आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. अशी कढ अगोदर आपल्याला लूज करून घ्यायची आहे आणि चांगलं वाफलं गेलं असेल तरच एकदम परफेक्ट डिमोल्ड होतं बरं का. नाहीतर अर्ध कच्चं असेल तर हे डिमोल्ड होणार नाही, वाटीला चिटकून राहणार. हलक्या हाताने टॅप करायचं आहे आणि पाहू शकता जबरदस्त असं हा वाटी ढोकळा तयार झालेला आहे. मुंबईच्या काही हॉटेलमध्ये ह्याला कटोरी ढोकळा चाट असं बोललं जातं आणि ह्याला जाळी पाहू शकता, एकदम जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे. आता अलगदपणे मधली वाटी सुद्धा काढायची आहे. पाहू शकता मंडळी, हा कटोरी ढोकळा म्हणजेच की वाटी ढोकळा मस्तपैकी तयार झालेला आहे. आता फटाफट मी तुम्हाला ह्याला कसं खायचं म्हणजे गार्निशिंग कसं करायचं ते दाखवतो. तर मंडळी, असं प्लेटमध्ये आपल्याला हा वाटी ढोकळा ठेवायचा आहे आणि ह्या वाटी ढोकळ्यामध्ये आपण बनवलेलं सारण जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला दही टाकायची. अशी दही हलक्या हाताने पसरवून घ्यायची बरं का. गोड दही टाकली की चवीला एकदम बेस्ट होतं बरं का. आता याच्यावरून आपल्याला तिखट चटणी टाकायची आहे. तिखट चटणी सुद्धा आवडीनुसार वापरायची आहे, कमी किंवा जास्त. तुम्ही तिखट कसा खाता त्यानुसार तुम्ही इथे तिखट वापरू शकता. चटपटीत सर्वांची फेवरेट आंबट तिखट गोड चटणी. इतकं तुम्हाला आवडतं चटणीचं प्रमाण, त्यानुसार तुम्ही ह्याच्यावर चटणी वापरू शकता. आता बारीक किंवा जाड शेव जी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती शेव ह्याच्यावर असं पसरवून टाकू शकता. आणि शेवटी थोडेसे डाळिंबाचे दाणे. मंडळी, खरं खरं सांगा, तुमच्या तोंडाला बघून नक्की पाणी सुटलं असेल. हॉटेलचा महागडा पदार्थ तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता. इतका मऊ झालेला आहे, तुम्ही दहीपुरी, शेवपुरी आणि पाणीपुरी खायला सोडून टाकणार, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. चला तर मंडळी, अशाच नवीन नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.